रविवार म्हणजे आज भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे आणि हे काही ग्रहण आहे ते संपूर्ण भारतातून भारतासह आशिया खंड, आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप खंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, नॉर्वे इत्यादी देशातून पूर्ण खग्रास अवस्थेमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे। या चंद्रग्रहणाची सुरुवात रात्री 9:57 होणार आहे। या ग्रहणाचा मध्य रात्री 11 वाजल्यापासून खग्रास अवस्थेमध्येही राहणार आहे। या ग्रहणाचा मोक्ष रात्री 1:27 पर्यंत असणार आहे। म्हणजे 1 तास 23 मिनिटं संपूर्ण खग्रास अवस्थेमध्ये हे ग्रहण राहणार आहे। या ग्रहणाचा पर्वकाळ उत्तरात्री पहाटे 3:30 नंतर राहणार आहे। म्हणून हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात चालू होत असल्यामुळे आज दुपारी 12:37 पासून या ग्रहणाचे वेध लागणार आहेत। मग या काळामध्ये वेदापासून मोक्षापर्यंतच्या काळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप, श्राद्ध आणि दान धर्मादी क्रिया कराव्यात। ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्या गर्भवती स्त्रियांनी संध्याकाळी 5:15 पासून या ग्रहणाचे वेध पाळावेत आणि ह्या वेध काळामध्ये त्यांनी झोपू नये, पाणी पिऊ नये, मलमूत्रोत्सर्ग करू नये, सर्व नामजपादी क्रिया कराव्यात आणि सर्व ग्रहणाचे वेध पाळावेत। हे दिसणारं जे चंद्रग्रहण आहे हे भारतातून, आशिया खंडातून, युरोप खंडातून खग्रास अवस्थेत दिसणार आहे। म्हणून परमात्म्याचं नामस्मरण करावं, जपतपादी साधना कराव्यात, गंगेचं स्नान करावं आणि ह्या पर्वकाळाचं जे पर्वणी आपल्याला लाभलेली आहे त्या पर्वणीचं या ठिकाणी आपण देणं लुटावं, आनंद घ्यावा आणि आपल्या जीवनाची सार्थकता करावी। रामकृष्ण हरी।